कार्तिक सर, तुमच्यासोबत पॉडकास्ट इट्स लाईक अ ड्रीम केम टू मुवमेंट फॉर मी. रोल्स रॉयस तुम्ही घेतली आहे, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. रोल्स रॉयस मधली फेवरेट गोष्ट काय तुमची? माझ्यासाठी फेवरेट म्हणजे इंटिरियर होतं, कारण की मला हम्स एडिशनचं इंटिरियर पाहिजे होतं, ऑरेंज कलरचं. मी ते घेतलं, बस. बाकी काही मला जॉब सोडू द्या. काहीतरी इल्लीगल गोष्टींचे कामं असतील किंवा काहीतरी आपण बोलू शकतो की काहीतरी 2 नंबरचा बिझनेस आहे म्हणून माणूस दुबईला गेलाय. तसं 165 कंट्रीचं कॅपिटल दुबई आहे, समजा बिझनेस हब आहे. 14 बिझनेस झाले आता करंट. जर या वर्षी धरला 16 बिझनेसमध्ये मी डायरेक्टली इनडायरेक्टली इन्व्हॉल्व आहे किंवा इन्व्हेस्टर आहे. तो एखादा कोणता क्षण तुम्हाला आठवतो का त्या दिवशी खूप लॉस झाला की माझं असं नव्हतं की मी 1 लाख टाकले मला 10 लाख बनले पाहिजे, तर की हा लॉस लावू शकतो. मग बोट तुटण्यापेक्षा हात तुटण्यापेक्षा बोट तुटलेलं चांगलं आहे. हे तुम्हाला वेळ जेव्हा आली कोविडची, तेव्हा मग तो सगळा बिझनेस कोलॅप्स झाला. काही थोडंफार सोनं वगैरे ते इथून आणि जर बघितलंच ना 100% संपतात. महिन्याचा प्रॉफिट बघतात. एकटा कार्तिक करणार आहे असं वाटतं. माझ्या एज ग्रुपमध्ये मी 3 वर्ष आता कॅल्क्युलेशन करतो. म्हणजे मी काय सकाळी कामाला जाईल संध्याकाळी खाणार असल्या मेंटॅलिटीचा नाही आहे. एका दिवसाच्या लॉसमुळेच मार्केट सोडतं, पण तो एका दिवसाचा लॉसच माणसाला एवढं स्ट्रॉंग बनवतो की तुम्ही एका दिवसाला मोठा प्रॉफिट पण करू शकता. साठी पूर्ण इंडियामध्ये असे चॅलेंजेस कोणी घेतले नाही जे चॅलेंजेस तुम्ही घेतले? वन डेचं रोलेक्सचं चॅलेंज येत होतं का, कारण की आपला टाइम किती व्हॅल्युएबल हे कळायला पाहिजे लोकांना. 365 डेज रोल्स रॉयस घेतलं होतं. 1 मंथची अर्निंग आहे समजा. माझ्याकडे अजून सिव्हिल स्कोर जनरेट नाही आहे, लोन नाही, काय नाही. विदाऊट लायबिलिटीवाला माणूस आहे मी आणि मला आवडत पण नाही ते विदाऊट लोन गाडी विदाऊट लोन. म्हणजे सिव्हिल स्कोर जनरेटिव्ह केलं नाही मी. आजकालचे मुलं तर आयफोन घेत नाही विना लोन शिवाय. मी स्वतःसाठी जगलो आहे. मी सोशल मीडियासाठी काहीच केलं नाही आहे. की मी माझ्या स्वतःसाठी रोल्स रॉयस घेतली, पण माझ्या फ्युचर वाईफसाठी मी मिनी कूपर घेणार आहे. तर आता तुम्ही एंगेज झालेले, तुमचं एंगेजमेंट झाली, तर वाईफसाठी काय गिफ्ट आहे? आता चांगलं राहील, तिला एवढे रॉयसचा बाईंग एक्सपिरियन्स कसा होता तुमचं? जे आता एंगेजमेंट झाली, लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज मध्ये अशी मुवमेंट आहे का की काहीतरी लाईफमध्ये राहिलंय, अजून काहीतरी अचीव्ह करायचंय?